नाशिक ते मुंबई महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा व वाहनधारकांचा प्रवास तो खडतर होताना आपल्याला दिसत आहे। नाशिक ते पडगा दरम्यान 3 जागी जे आहे ते फ्लायओव्हरचं काम सुरू असणार, उड्डाणपुलाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। घोटी येथील उड्डाणपुलाचं जे काम आहे ते 4 वर्षापासून सुरू झालेलं आपण बघत आहोत। मात्र या एवढ्या दिवसांमध्ये या महामार्गाचं काम होणं अपेक्षित होतं। मात्र आता जर पाहिलं तर गेल्या 2-3 दिवसात पडलेल्या तुरळक पावसामुळे महामार्गाच्या रस्त्याची अक्षरशः चाळण बघायला मिळत आहे आणि या चाळण झालेल्या रस्त्यामुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करत अक्षरशः वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। येथे जी आहे ती वाहतूक कोंडी आहे ती नित्याची झालेली आपल्याला बघावयास मिळत आहे। आज जे विरोधी पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा या वाहतूक कोंडी विरोधात जे आहे ते विधान भवनात आवाज उठवलेला आपल्याला पाहावयास मिळत आहे। आणि मागील वर्षी सुद्धा जे जगन भुजे होते त्यांनी या रस्त्यावर खाली संदर्भात आपला आक्षेप नोंदवला होता व या रस्त्याचे काम त्वरित करण्याचे सांगितले होते। मात्र सरकारने मार्च 31 पर्यंत या रस्त्याचे काम जे आहे ते पूर्ण करू असे आश्वासन दिले होते। मात्र आता पावसाळा सुरू झाला असून गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पडलेल्या तुरळक पावसामुळे या महामार्गाच्या रस्त्यांच्या केलेल्या कामाची जी आहे ती पोलखोल उघडपणे आपल्याला पाहावयास मिळत आहे। आपण जर पाहिलं तर या पिंपरी फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा जो सामना आहे तो वाहनधारकांना करावा लागत आहे। आणि आता पाऊस अजून सुरू झालेला असून अजून 3 ते 4 महिना जो आहे तो पाऊस हा धुवाधार प्रमाणात होणार असून आता ही परिस्थिती राहिली तर अजून मोठ्या खड्ड्यांचा सामना आहे तो वाहन चालकांना करावा लागू शकतो। शैलेश पुरोहित, टीव्ही मराठी, इगतपुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।